विघ्नेश, नाही परवापर्यंत आम्ही तुला टुकार समजायचो, त्यामुळे असं हेडीस फिडीस करायचो. आता काय तुझ्या डोक्यात तसं काही नाही ना राहिलं? असं आहे ना बाबा, आय प्राऊड ऑफ माय सेल्फ. त्यामुळे लोक कितीही बोलली ना तरी माझं इंटेलेक्च्युअल काही कमी होणार नाहीये. अय्या, अहो हे काय उतरे खाली कार्ट्या खाली उतर. अहो तुम्हाला समजत नाही त्याला किती त्रास देत आहे ग माझं बाळ ग ते. बस बस हा. आणि मोबाईल कुठे सोडून येता हो हा? असं नाही करायचं, त्याला एवढा त्रास नाही द्यायचा. अहो त्याला असं कामाला लावायचं नाही. गुणी बाळ आहे ते माझं. आज खूप कौतुक वाटतंय रे बाळा मला तुझं. हा, त्या पारस निसांना फोन केलास काँग्रेस करायसाठी? हो, आलं होतं का लक्षात तुमच्या? हे घ्या फोन करा. माझ्याही लक्षात होतं. आत्ता करतो, त्याला काय लागतं, आत्ता फोन लावतो. हे धर. हेलो मिस्टर ठोंबरे. हा नमस्कार सर. एक मिनट. हाँ, ऑपरेशन एकदम ठीक हुआ है, चिंता का कुछ काम नहीं. प्रिस्क्रिप्शन फॉलो कीजिए, ठीक है? चलो. हाँ बोला. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? अहो कशाबद्दल म्हणजे काय? यू आर गोइंग टू प्रेझेंट युअर पेपर इन पेनी वाईज पाऊंड फुलिश इन पेनी अँड तुम्ही अमेरिकेला चाललात ना कॉन्फरन्ससाठी? ओ, त्याच्याबद्दल होय. बरं. कोण मैत्री बोलली का तुम्हाला? हो बोलली म्हणजे काय. पण सर, मैत्रीच्या चेहऱ्यावर तुमच्याबद्दलचा अभिमान अगदी ओसंडून वाहत होता बरं का. रिअली शी वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. मैत्री आणखीन काही म्हणाली नाही का? हो बोलली ना. सांगितलं तिनं की मिसेस पारसनीस त्या सुद्धा जर्मनीला जायच्यात कॉन्फरन्ससाठी. रिअली सर, वी आर प्राऊड ऑफ यू बोथ. यू शाईन जस्ट लाईक अ स्टार. कॉंग्रॅट्स. हा सर, अँड विश यू हॅपी जर्नी अँड बेस्ट विशेष फ्रॉम माय फॅमिली, फ्रॉम माय वाईफ अँड माय यंगर सन विघ्नेश. अहो पण त्यात काही फार विशेष नाहीये. आम्ही नेहमीच जात असतो फॉरेनला अशा सगळ्या कॉन्फरन्सेससाठी. क्या बात आहे सर. असंच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशीच भरभराट हो, तुमचं खूप नाव हो, हीच आमच्या सगळ्या ठोंबरे कुटुंबियांकडून तुम्हाला शुभेच्छा. आता यावर काय रिॲक्ट व्हावं मला काही कळत नाहीये. ओके सर, विश यू हॅपी जर्नी, बेस्ट ऑफ लक अँड गुड नाईट सर. विश यू द सेम. मैत्रिणी अजून सांगितलेलं दिसत नाहीये. किती नम्र आहेत ते डॉक्टर पारसनीस. एवढे अमेरिकेला निघालेत तरी मला म्हणाले त्यात काही विशेष नाही हो. आपलं भाग्य थोर आहे हो, त्यांच्या घरची मुलगी आपल्याकडे सून म्हणून येते. खरंच. आणि आई तो यांना समजावं, इंग्लिश मध्ये बोलतात, कशाला इज्जत काढता माझी हा चार चौकात. ए इज्जतवाल्या. माझ्या लेकराला काही बोलायचं नाही. आज सौजन्याचा दिवस आहे आणि ते बाळ गुणी आहे. मी आता जबाबदार होणार आहे, कळतंय का तुला? चुंबक, हे बघ, तू पण जबाबदार होण्याची खूप गरज आहे. अरे कसं आहे, जबाबदार असलं ना की कोणीच आपल्या रस्त्यात येत नाही रे अडवायला. सगळे रस्ते क्लिअर असतात. पण मी जबाब प्रश्नच नाही. चल, होतस का जॉईन? नको नको मैत्री, मी ऑलरेडी जबाबदार आहे. काय बोलतो? आणि माझी प्रमुख जबाबदारी आता अशी आहे की मला सीए व्हायचंय आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, जो तू करत नाहीस. जो मी करतोय. त्यासाठीच आलोय मी इकडे. आणि तो जर मी नाही केला तर ऋतूकडे जाण्याचे सगळे मार्ग माझे बंद होतील. तुझ्या वाट्याला मी आत्ता येत नाही, मला अभ्यास करू दे. लिंक केली यार. एकला चलो रे. ठीक आहे, फाईन, आय कॅन डू इट. मला कोणाची तरी मदत लागेल. मोबाईल ना. 1 रुपया देईन मी. मला मैत्री एक वेगळीच शंका आहे. मला एक शंका अशी आहे की समजा मला एकच मेंदू आहे, समज मला एकच मेंदू आहे, पण हात आहेत 8च. पण मग मी कामं कशी करायची? म्हणजे मला कॅल्क्युलेटर पण वापरायचं आहे, मला पुस्तक पण वाचायचंय, मला ग्लासात पाणी ओतून पाणी पण प्यायचंय. मला कसं कसं करायचं मी मॅनेज सगळं? सुपर पॉवर. सायन्सच्या लय वेळा पुढे असतं. कळलं? सुपर विषयच संपला, लॉजिकच संपला सगळं. हा मैना बोल ना. हा,
काय करतोय? काय नाही, बोल बोल तू बोल. चल ना मग माझ्या बरोबर. कुठं? अरे काही नाही, जरा ती जबाबदारीची आणि जबाबदारीनं करायची कामं आहेत, बाकी कोणाला जमणार नाही. येतो का? काय बोलायचं मला काही कळलं नाही, पण हा पण ठीक आहे ना, येतो मी. काय तू बोल कुठे जायचं ते, मी आलोच. सो स्वीट ऑफ यू आर रोकडू. मी तुला सांगते सगळं आल्यावर. ओके हा चल, आलो बाय. बाय. पाहिलं का, याला म्हणतात फ्रेंडशिप. एका हाकेर तयार झाला. मैत्री मला वेगळीच शंका आली आहे. पण रावणाला 10 डोकी, पण त्याला हात 2च. काय होत असेल? एकमेकांची भांडत असतील, आता हेच कर तेच कर, त्या 2 हातांनी आता हेच क्रिया कर. काय घडत असेल आपापसात? रावणाचं माहित नाही चुंबक, पण जर आता तू अभ्यास नाही केलास ना, तर ऋतू तिच्या 2च हाताने तुझा गळा दाबेल. हो तू लिंक फोकस. हॅलो डॉक्टर. अरे वा, तरीच म्हणलं अजून रेग्युलर पेशंट कसे नाही आले. तुम्ही फारच कॉमेडी आता. बोला, काय होतंय? आज मला जबाबदारीची जाणीव होती डॉक्टर. काय मी आता जबाबदार व्हायचं ठरवलंय. जबाबदार? हा, म्हणजे माझी सगळी कामं मी अशी फटफट करणार आहे. तू बघत राहशील, फुल टू इम्प्रेस होशील. अच्छा, आम्हाला इम्प्रेस करण्यासाठी करणार आहात तर चांगलंय. मग काय करणार आहात जबाबदार होण्यासाठी? अगं, डोळे बंद कर. का? कर ना. कर पटकन. डोळे बंद केल्याशिवाय काही दाखवता येत नाही का? आता उघड. पासपोर्ट? याचं काय? पासपोर्ट रिन्युअलचं काम करणार आहे, ते सुद्धा एक्सपायरी डेटच्या आधी. अरे जबाबदारीचं काम आहे पासपोर्ट रिन्युअल. आणि त्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पण मी पूर्ण केल्या. हे बघ, टेलिफोनचं बिल, लाईट बिल आणि पॅन कार्डची झेरॉक्स. ब्लू फोल्डर पण तयार केलंय. फारच जबाबदार झालात तुम्ही. झालीये खरं. वा, म्हणजे जबाबदारीचा मोठा गंभीर आजार झालाय तुम्हाला. येस. त्यासाठी या कन्सिस्टन्सीच्या जरा गोळ्या आहेत, त्या घेता का? डॉक्टर, तुमचा एवढा पण विश्वास नाही का? कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी. बाय द वे, मी ना आता बँकेत चालली आहे ऑनलाईन बँकिंग ऍक्टिव्ह करायला. मी ना आता माझं सगळं लाईफ ऑर्गनाईज करणार आहे. माझं लाईफ, माझी खोली, माझे कपडे सगळं ऑर्गनाईज करणार आहे मी. हे बघ, ही हिशोबाची वही आहे. यामध्ये मी माझा सगळा हिशोब लिहिणार आहे. म्हणजे कसं फायनान्शियल लाईफ सगळं सॉर्ट आउट होतं. असं मी नाही, आई म्हणते. बापरे, एवढा मोठा आजार झालाय. आता आमच्या होमिओपॅथीमध्ये पण याला इलाज नाहीये. काय करावं आता? पण तुझं तरी ऍक्टिव्ह आहे का रे ऑनलाईन बँकिंग वगैरे? नाहीये ना? नाहीये, मला वाटलंच होतं. ऑफकोर्स आहे. आहे? मग तू सांगितलं नाहीस मला आजपर्यंत. कधीच तू बोलला नाहीस. तू कधी केलंस ऍक्टिव्ह? अगं, आपण आयुष्यात पहिल्यांदा या विषयावर बोलतोय. नाही, पण तू सांगितलंच नाहीस ना मला कधी. मग तुला काय वाटतं, आपण म्हणजे सिनेमाला जातो ती तिकीट मी कशावरनं काढतो? ठीक आहे, पण ठीक आहे, मी पण जाईन की तुझ्या पुढे. त्याला काय एवढं? जा, आपण जाताना जिन्यात पडू नको. डॉक्टर, मैं भी किसी बिजली से कम नहीं. शितोळे, ओ शितोळे, त्याचू. ओ शितोळे, काय तुम्ही गो काय कुठे धावताय? मला माफ करा. हे बघा, मला पटलंय की सौमित्र डॉक्टर हे अतिशय चांगले डॉक्टर आहेत आणि मला प्लीज हाकलून देऊ नका, कारण मला त्यांना भेटणं गरजेचं आहे. मला शांत व्हा. मला माहितीये तुम्ही भेटा त्यांना. मी काही तुम्हाला हाकलणार वगैरे नाहीये. भेटू. येस. थँक्यू बरं का. ते मागच्या वेळी तुम्ही मला ते असं. नाही, मी आय एम सॉरी अबाउट दॅट. यू आर वेलकम. येतो मी. काय मग, बऱ्याच दिवसांनी दिसताय. हो. काय किती मधल्या काळात? नाही, मी घेत होतो, पण आता महिना झाला सोडून. हो शितोळे, तू मला असं विचारायचं की किती ओपिनियन झाली मधल्या काळात? आई मारी रक्ताची शपथ घेऊन सांगतो, मी दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे गेलेलो नाहीये. मी फक्त सौमित्र डॉक्टरना भेटणार आहे. मी फक्त थोडं नेटवर वाचन केलं. हो बरोबर. तुम्ही ते नेटवर वाचता आणि मग कन्फर्म करता ना इकडे.
बरोबर. हो तुम्ही जा. काय होतंय बाय द वे तुम्हाला? नाही ते मी डॉक्टरांना सांगतो थोडं ते. हं? हा सॉरी. नाही मला कळलंय खरं तर तुम्हाला काय होतंय ते. एनिवे एक मिनिट. तुम्हाला माझ्याकडे म्हणजे असं बघून कळतंय मला काय होतं? हो ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की तुम्ही त्यावर उपाय काय करताय. आता कसं सांग. हे बघ सगळ्यात आधी तुम्ही स्ट्रॉंग राहा. येस गुड. मी तर म्हणे तुम्ही स्ट्रॉंग आहात. हा आणि हे बघा हे जग खूप वाईट आहे. हा हे जग वाईट गोष्टींनी भरलेले पण तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही या गोष्टींपासून दूर राहा. तुम्हाला गांधीजी माहिती आहेत का? महात्माजी ना? बापूजी. आता तुम्ही बापूजींचं माकड आहात. मी बापूजींचं माकड आहे? असं समजायचं. अच्छा. तर माकडासारखं काही वाईट ऐकायचं नाही, बघायचं नाही आणि बोलायचंही नाही. म्हणजे काय आपणच माकड होऊन जायचं. म्हणजे लोकांना आपलं माकड करताच येत नाही. हा काय मग नो बॅड इनकमिंग, नो हायपर कोंड्रिया, नो सायबर कोंड्रिया. टेक इट. हा ऑल द बेस्ट. अरे वा, नमस्कार शितोळे. काय किती दिवसांनी? नेट पॅक संपला वाटतं. काय होतंय शितोळे? असे माकडाचे चेहरे का करतात? ते काय त्या मला म्हणाले की आपण माकड झालो तर दुसरे आपले माकड करू शकत नाही. बर, कोण त्या? त्या इथे खाली राहतात. त्या मी जिन्यातनं खाली चाललो तेव्हा त्या भेटल्या ना मला आता. तर त्या मला म्हणाल्या की माझ्याकडे बघूनच त्यांना कळतंय मला काय होतंय. तिला काही कळलेलं नसणार आहे. ती आपली जनरल चौकशी करत असेल. अहो नाही डॉक्टर, त्यांनी मला छोटस लेक्चर दिलं ते जिन्यात थांबून. आता एक किती विचित्र आहे ना डॉक्टर की माझ्याकडे बघूनच जर लोकांना कळायला लागलं मला काय होतंय ते भयानक. म्हणजे मी फिरूच शकणार नाही रस्त्यात मोकळेपणाने. शितोळे हे चुकीचं आहे. आधी तुम्ही नेटवर वाचून मला येऊन सांगायचं. आता तुम्हाला लोक काय बोलतात ते पण येऊन तुम्ही मला सांगता. ह्याला काय अर्थ आहे का शितोळे? नाही पण आता घडलं ना माझ्या आयुष्यात डॉक्टर. त्या म्हणाल्या मला की तुम्हाला काय होतं मला कळतंय वगैरे. अहो शितोळे असं काही नसतं. असं काहीही कळत नाही चेहऱ्याकडे बघून. लोक काही ज्योतिषी नाही आहेत. त्यामुळे मला तुम्ही सांगा आत्ता तुम्हाला काय होतं? आता तर रात्री एक मिनिट. त्या जाहिराती बघतो ना आपण रात्रीच्या वेळी त्या टेलिशॉपिंगच्या. मी नाही बघत. मी बघतो. तर त्या जाहिराती ज्या लागतात रात्रीच्या वेळी त्यांना मी फोन करून काही औषधं मागवून घेतली होती. कसलं औषध मागवलं? ते आपलं ते याच हो ते याच म्हणजे ते आपलं सेक्शुअल पॉवर वाढवण्याचं औषध मी मागवलं. हो शितोळे, तुम्ही 1000 वेळा मला सांगितलं की तुमचं सेक्स लाईफ उत्तम चालू आहे. तर मग कशाला हे औषध वगैरे मागवली? पण डॉक्टर कसं आहे आपल्या आयुष्यात प्रगती नको का व्हायला? म्हणजे बघा आता माझं सेक्शुअल लाईफ समजा या लेवलला आहे. तर समजा औषधं घेऊन ते अजून वरती जाणार असेल तर काय हरकत आहे ना. आणि अहो त्या जाहिराती इतक्या सुंदर इतक्या अशा मोहक होत्या ना की मी लावलाच फोन आणि मागवून घेतलं औषध. आणि काय होतंय की ते मी औषध मागवलं त्याच्या मी 2 बाटल्या मागवल्या. 2 बाटल्या मागवल्यात? नाही कारण 2 बाटल्या घेतल्या तर एक रोटी मेकर फ्री होता त्याच्यावर. म्हणून मी 2 बाटल्या मागवल्या. मला सांगा प्रॉब्लेम काय होतो? हा प्रॉब्लेम असा आहे की मी ते औषध घेतलं दुधात मिक्स करून घ्यायचो मी ते मी औषध घेतलं पण 2 आठवडे झाले मला म्हणजे आपली सेक्शुअल पॉवर जी आहे ती वर जाण्याऐवजी खाली यायला लागली. मग ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे अशा जाहिराती करतात तुम्ही आणि मग त्याचे परिणाम कसे होत नाहीत चांगले आणि मग साईड इफेक्ट्स कसे? शितोळे, मी दिले औषध मग माझ्यावर का ओरडताय? तुम्ही घेतले औषध तुमच्या मर्जीने, बरोबर? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी डॉक्टरांना विचारल्याशिवाय आणि असं टीव्हीवर बघून नेटवर वाचून हे अशी औषधं घेता तुम्ही आणि मला येऊन सांगता की साईड इफेक्ट झाले. ह्याला काय अर्थ आहे? हा डॉक्टर प्लीज तुम्ही असे
अग्रेसिव्ह होऊ नका, मला खूप घाबरायला होतं. सॉरी, घाबरू नका. आणले का औषध बघू? हो, आणलं. म्हणजे काय आहे, मी ते औषधी दुधात घालून घ्यायचो ना, ते कोणाला कळू नये म्हणून मी वेगळ्या डब्यात ठेवलं होतं. तर मी ते मिक्स करून ठेवलं दुधामध्ये, आणि आमच्या शेजारच्यांची मांजर ती आली आणि तिने सगळं औषध पिऊनच टाकलं. ते 2 आठवडे झाले आणि ती मांजर आता जोर जोरात रात्रभर वगैरे करून तिचं चालूच आहे ना उद्योग रात्रभर, आणि मला ते खाली लेवल सगळी. मग याला काय अर्थ आहे का? म्हणजे मी दाखवतोय, पुढं दाखवतोय, तर मला काय शंका येते, कदाचित चुकून मी ते जनावरांसाठी असलेलं मागवलं नाही ना. एकदा तुम्ही चेक करून मला सांगा, म्हणून आलो मी. ऋतू, हा काय वाटलं? तुला कसं काय कळतं ग मला काय हवंय? ऋतू, आपण एक असं करायचं का? काय रे? तू पण माझ्या बरोबर परीक्षेला चल. मी पेपर लिहिन आणि तू मसाज कर. हो ना, किती नॉटी आहेस रे. हा, नॉटी? ऋतू, असं करायचं का ना तर? तू असंच मसाज करत बस पेपरला आल्यावर, आणि उत्तर चुकलं ना एखादं तर मला सांग कानात येऊन की हे उत्तर असं आहे, असं नाहीये. कळलं का? सांगशील? चल. नक्की? आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. लय शांतता भंग करायला. काय काय चाललंय का तुझं अचानक? कसं आहे ना ऋतू, आता आय एम इंडिपेंडेंट अँड रिस्पॉन्सिबल वुमन, जबाबदार. मी ना आज सगळी कामाशी चटा करून आले. काय रोकडू? हा, मैना उडाली पिंजऱ्यातून. अगं तुला माहितीये का, आज मी बँकेत जाऊन ऑनलाईन बँकिंग साठी रजिस्टर केलंय. म्हणजे तू अजून केलं नव्हतंस? वा, ग्रेट, मस्त, कमाल, मस्त मस्त. मग अजून काय काय केलंस? खूप काय केलं मी. खूप प्रॉपर फोल्डर केलंय मी. हे बघ, ते पासपोर्ट रिन्युएशनचं काम केलं. येस, प्रॉपर फोल्डर. अरे वा, मस्त. पण काय असं अचानक काय? ए, अचानक बिचानक काय नाही. 3 महिना आहे महिना. डेंजर, एकदम डेंजर. एकदा सुटली ना की बा छप्पर फाडके असतं सगळे. काय आणि विषयच नाही. हे बघ, आणि कसं आहे, आता ना मी जबाबदार झाली, त्यामुळे मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. आहे. आधार याच्यावर आठवलं, आधार कार्ड काढायचं आपल्याला. रोकड्या, तुला आत्ताच सांगितलं की मला कुणाच्याही आधाराची गरज नाहीये. नॉनसेन्स. काय? आधार कार्ड काढावंच लागतं. असं आहे का? सामान्य माणसाचा अधिकार. आधार. ठीक आहे ना, मग आपल्याला प्रॉपर फोल्डर करायचंच आहे, करून टाकू आपण, काही इश्यू नाही. मी आहे ना, तू काही टेन्शन घेऊ नका, आपण करून टाकू बिंदास. तू एवढंच घेऊ नको काही. अरे हा, उद्या टेस्ट पण आहे माझी लायसन्सची. अच्छा, आवाज. मग कोणाला ठोकणार उद्या? शटअप. ऋतू, काय गंमत आहे बघ ना. म्हणजे मी आज एक काम केलं, मग दुसरं केलं, मग तिसरं, म्हणजे असं होतच गेलं ग माझ्याकडनं. असं कंट्रोल नाही राहिला माझा कामाच्या नादामध्ये. साला सारी कायनात सिर्फ मेरे पीछे पडी आहे. क्या बात आहे, ब्युटी. म्हणजे उद्या तुझी पण टेस्ट आहे आणि माझी पण टेस्ट आहे, म्हणजे आपल्या दोघांची फाटली. एक मिनिट, माझी काही फाटलेली वगैरे नाहीये, तुझीच फाटली असेल अभ्यासामुळे. ए नाही, झालाय त्याचा अभ्यास. हो ना शोना? ऋतू, अभ्यास झालाय. अभ्यास झाला. आईचा फोन. हॅलो आई, सरक ना. रोकडे, हॅलो. हा, मैत्री. जरा आपण नात्यांप्रमाणे बसायचं का? एक मिनिट आहे. हॅलो, आर यू देर? हॅलो मैत्री. हा आई. माझा
हा असं काय झालं तुला एकदम? काही नाही, मी आता जबाबदार झाले आई. तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. पारसनीस घराण्याचा वारसा मी पुढे चालवणार आहे आई. काय म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? त्याचं काय आहे ना, तुम्हाला सारखं वाटायचं ना की मी जबाबदार व्हायला पाहिजे, माझे निर्णय ठाम असायला पाहिजे, तर आता ते मी मनावर घेतलंय. मी मोठी झाली आई, अडल्ट. मी आता तुझ्यासारखी होणार आहे आई. माझ्यासारखी होणार आहेस म्हणजे काय होणार आहेस तू? आणि पारसनीस घराण्याचा वारसा काय काय? ऍक्च्युली मी तुला आता नाही सांगू शकत, कारण टेस्ट अजून व्हायची आहे. पण उद्या टेस्ट होईल, मग रिझल्ट येईल आणि मग ओके बाय. टेस्ट अडल्ट पारसनीस घराण्याचा वारसा. Oh my God. No. अभय. Maitri is pregnant.